पोलीस असल्याचे भासवून आचारसंहिता काळात गळ्यात सोन्याची चेन घालण्यास बंदी असल्याची बतावणी करून व्यावसायिकाकडील सुमारे 6 लाखांची 13 तोळे वजनाची सोन्याची चेन दोघा भामट्यांनी हातचलाखी करत लंपास केली। केळगाव उपनगरात मंगळवारी 23 एप्रिलला सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली। फसवणूक झालेले व्यावसायिक बाबूराव नारायण काकडे वय 68 राहणार राजेंद्र नगर टोयोटा शोरूम पाठीमागे केळगाव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। काकडे दुचाकीवरून केळगावातील त्यांच्या सुजीत ट्रेडर्स दुकानात जात असताना सदर घटना घडली। यावेळी 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना पोलीस असल्याचे सांगून आचारसंहिता चालू असताना तुम्ही सोन्याची चेन कशी घातली असा प्रश्न विचारला आणि तुम्ही घातलेली सोन्याची चेन गाडीच्या डिकीत ठेवा असे त्यांना सांगितले। काकडे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील 13 तोळ्याची सोन्याची चेन डिकीत ठेवली। त्यानंतर त्या 2 व्यक्तींनी त्यांच्या हाताने डिक्की बंद करून ते दुचाकीवरून नगरच्या दिशेने गेले। काकडे देखील त्यांच्या दुकानाकडे जाण्यासाठी निघाले असता त्यांना संशय आल्याने त्यांनी थांबवून डिक्की तपासली तेव्हा त्यांना त्यात सोन्याची चेन दिसली नाही। आपली फसवणूक झाल्याचे काकड्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अनोळखी भामट्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।